Hello students, welcome. Let us go to the move to another topic of English grammar. Up to this lecture we have completed the main important part of the grammar, that is tenses, all types of tenses. And the same sentence is used to make some statements. And when we want to confirm something, we use the question tag. Now let's move to the another very important topic, that is we can say the feature of English. It is very perfect sentence I say, that is it is the feature of English. आपण असं म्हणू शकतो की ही वाक्यरचना आपण जे अभ्यासणार आहे ती इंग्रजी भाषेचे एक वैशिष्ट्य आहे. मराठीमध्ये काही जशा विशिष्ट रचना वैशिष्ट्यपूर्ण असतात तसं इंग्रजीमधले काळांच्या रचना टेन्सेस अभ्यासल्यानंतर आपल्याला जी रचना येणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्याचे आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना बघणार आहोत, नीट समजून घेणार. म्हणजे नेमका आपण जो टॉपिक अभ्यासणार आहे तो बोर्डवरती लिहिलेला आहे. तर आपल्यासाठी इथं टायटल लिहिलेलं आहे, दॅट इज इंग्लिश ग्रामर व्हॉइस. व्हॉइस जनरली यू नो व्हेरी वेल. आपल्याला माहिती आहे व्हॉइस म्हटलं की आपण हा शब्दप्रयोग फक्त कशासाठी वापरतो, आवाज. तर व्याकरणामध्ये इन ग्रामर द कन्सेप्ट इज व्हेरी डिफरंट. व्हॉइस इन मराठी ग्रामर ऑल्सो देयर इज वन वर्ड. मराठी व्याकरणामध्ये याला प्रयोग म्हणतात. बट इट इज व्हेरी डिफरंट व्हॉइस इन इंग्लिश रादर दॅन मराठी. मराठीपेक्षा इंग्रजीमधला हा व्हॉइस अतिशय वेगळा आहे. आणि सगळ्यात चांगली बाब म्हणजे व्हॉइस दोनच प्रकारचे आहेत. मराठीमध्ये मात्र त्याचे प्रकार वाढले, पण त्याची तुलना करत बसणार नाही आपण. इथं आपल्यासमोर एक महत्त्वाची गोष्ट सांगते की व्हॉइस हा जो प्रयोग आहे, प्रयोग तो इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे प्रयोग आहेत. टू टाइप्स ऑफ व्हॉइस आर देयर, दॅट इज ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस ह्या कन्सेप्ट नीट क्लिअर कळल्या पाहिजे. अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत म्हणतोय मी. मग असं विधान केले की हे इंग्रजी भाषेचे एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटत नाही. जर आपण टी व्ही, वर्तमानपत्र यांच्यातल्या बातम्या, काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहत असेल, वाचत असेल, ऐकत असेल तर आपल्याला बऱ्याच वेळेला कन्फ्युजन निर्माण होतं. कारण आपल्याला जे टेक्स्टबुकमध्ये, अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये जे काही इंग्रजी शिकवले गेले, स्टोरी जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये ही वाक्यरचना कमी असते. आणि प्लेनली आपण पहिला जो प्रकार व्याकरणाच्यामध्ये अभ्यासला तो सगळा व्याकरणामधला सगळा प्रकार जो होता, जे आपण टेन्सेस 12 किंवा एकाच वाक्याचे 6 प्रकारे त्याचं एक्सपान्शन, म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, होकारार्थी, नकारार्थी असं करत 6 प्रकारे. मग त्याच काळामध्ये एकाच वर्तमान काळ घेतला तर आपण 8 कर्ते घेतले. तर वर्तमान काळातलीच आपण 48 सेंटेन्स लिहिली. 30 पास्ट टेन्समध्ये लिहायला सांगितलेले आहे. म्हणजे आपण फक्त एकच सूत्र अभ्यासलं, कर्ता अधिक क्रियापद, सब्जेक्ट प्लस व्हर्ब ही कन्सेप्ट अभ्यासली. आता ही जी सगळी लिहिली होती ती ॲक्टिव्ह व्हॉइस. मग पॅसिव्ह म्हणजे काय, याचा उपयोग कुठं होतो, पॅसिव्ह काय यूज केलं जातं, वाय द पॅसिव्ह इज यूज्ड, हा प्रश्न तुम्ही विचारला आणि तुम्हाला उत्तर सापडलं तर प्रश्नच नाही, यू आर द ग्रेट. नसेल तर ते जाणून तरी घ्या की ज्याच्यामध्ये पॅसिव्ह कशाला म्हणायचं, व्हॉट इज द यूज ऑफ द पॅसिव्ह, वाय द पॅसिव्ह इज यूज्ड. अँड मोस्ट ऑफ द पॅसिव्ह सेंटेन्स वेअर डू वी फाइंड, आपल्याला कुठं आढळतात. बघा आपण इथं टेन्सेसमध्ये जे काही लिहिलं ते सगळं ॲक्टिव्ह सेंटेन्स होते. सगळ्या ठिकाणी आपण फॉर्म्युले लिहिले आहेत, 12च्या 12 टेन्ससाठी लिहिले आहेत. प्रत्येक टेन्ससाठी आपण फॉर्म्युला लिहिला आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब, V1, V2, वर्ब प्लस ING या असेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण सब्जेक्ट नंतर येणारा वर्ब मेन वर्ब असेल किंवा त्याला ऑक्झिलरी असेल आणि मग मेन वर्ब. थोडक्यात सब्जेक्ट प्लस वर्ब हे कन्स्ट्रक्शन अभ्यासलं. इन शॉर्ट आय विल गो टू द नेक्स्ट डेफिनेशन. ॲक्टिव्ह व्हॉइस कसं ओळखायचं. आता आपण हे तर लिहिलं आहे, ॲक्टिव्ह लिहिले, पण अजूनही ते क्लिअर झाले असं नाही. तर आपल्याला एक साधी सोपी गोष्ट सांगतो मी
की ज्याच्यामध्ये एखादी क्रिया जी आहे ती क्रिया, एनी ॲक्शन, हू डज दिस इफ यू आस्क, कोणतीही क्रिया, आता मी शिकवतो आहे, कोण शिकवतो आहे? मी. जर तुम्ही हा प्रश्न विचारलात हू डज दिस, ही क्रिया करणारा कोण आहे, आणि तो क्रिया करणारा डुअर, द सब्जेक्ट, द डुअर ऑफ द सेंटेन्स, हा जो डुअर आहे, हा कर्ता जो आहे, ही जी क्रिया करणारा जो आहे, तो जर सेंटेन्स वाक्याच्या सुरुवातीला असेल, इन द बिगिनिंग, मी शिकवतो, तो धावतो, त्याने मला मदत केली, म्हणजे मदत करणारा कोण आहे, धावणारा कोण आहे, शिकवणारा कोण आहे, बघा. म्हणजे त्याने साफसफाई केली, त्याने मला संदेश पाठवला, आम्ही सगळेजण सहलीला गेलो, म्हणजे सहलीला जाणारे आम्ही आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे हू डज दिस, जो क्रिया करणारा आहे, जो कारक आहे, मराठीमध्ये ज्याला आपण मराठीमध्ये कारक असं म्हणतो, सब्जेक्ट, डुअर. इफ यू आस्क इन इंग्लिश हू डज दिस, हू डिड दिस, हू डज, हू डिड, हे कोण करतो, हे कोणी केलं, यांची ॲन्सर्स, याची उत्तरं तुम्हाला मिळताना जर वाक्याच्या विधानाच्या सुरुवातीला मिळत असतील तर तो ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस इन मराठी इट इज सेड कर्तरी प्रयोग, म्हणजे कर्त्यानं सुरू होणारं वाक्य आहे. कर्ते. देन व्हॉट इज द पॅसिव्ह? मग आपण पॅसिव्ह कशाला म्हणतो? म्हणजे थोडक्यात आपल्याला ही क्रिया दुसऱ्याकडून घ्यायची आहे, दुसऱ्याकडून करून घ्यायची आहे, करणारा कोणीतरी दुसरा आहे, आणि तो सांगण्याची गरज नसते. व्हॉट इज माय क्वेश्चन इज दॅट व्हाय द पॅसिव्ह इज युज्ड and when it is used, why and when the passive are used, म्हणजे हे पॅसिव्ह कधी, केव्हा, कुठं वापरले जातात, कसे वापरले जातात, त्यांचं यूज काय केलं जातं. समजा उदाहरणार्थ आपल्याला नेहमीच एखादं साधं उदाहरण माहिती आहे, आपण असं गृहीत धरू, क्लीनलीनेस इज डन, क्लीनलीनेस इज डन. दुसरं सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. PM इज वेलकम्ड. आता मला या दोन्ही गोष्टींच्या मध्ये आपण समजा रस्त्यावरची स्वच्छता आहे, साफसफाई करायची आहे, शहराची, गल्लीची, गटरीमधला कचरा काढायचा आहे, स्वच्छता केली जाते. आता ही जी स्वच्छता केली जाते, क्लीनलीनेस इज डन, स्वच्छता केली जाते, PM इज वेलकम्ड, पंतप्रधानांचं स्वागत केलं जातं, म्हणजे ही स्वच्छता केली जाते, आपण दररोज करतो. तर स्वच्छता कर्मचारी नेमलेले आहेत महापालिकेनं. लोकल ॲडमिनिस्ट्रेशन अपॉइंट्स द वर्कर्स, ते साफसफाई कर्मचारी आहेत, आणि त्यांच्याकडून ही स्वच्छता केली जाते, म्हणजे हे त्यांच्याकडून केलं जातं. आणि हे विधान बोलत असताना व्हाईल टॉकिंग अबाउट धिस वन, PM इज वेलकम्ड, पंतप्रधान स्वागत केलं जातं, म्हणजे ह्या ज्या गोष्टी केल्या जात आहेत ते कोणाकडून तरी केल्या जात आहेत, ते सांगण्याची गरज नसते. स्वच्छता केली जाते, महापालिकेचे कर्मचारी, द सर्वंट्स, क्लिनिनेस सर्वंट्स आर देअर, दे डू दिस. पंतप्रधान आले, लोक त्यांचं स्वागत करतात, पंतप्रधानांचं स्वागत केलं जातं. आता ते जिथं जातील तिथं सगळे लोक, जनता जमेल, ते सगळे स्वागत करतील. आणि यासाठी आपल्याला ही गोष्ट कोण करणार आहे हे सांगायची गरज नसते. इट इज ॲझ्युम, दिस पार्ट इज ॲझ्युम, वी ॲझ्युम, वी रेकग्नाइज इट व्हेरी वेल. म्हणजे आपण तो गृहीत धरतो किंवा तो जाणतो, आणि जो जाणणारा पार्ट आहे, जे सांगायची गरज नाही, त्याच्यापासून सेंटेन्स सुरू करायची गरज नाही. द म्युन्सिपालिटी वर्कर्स क्लीन द रोड्स,
किंवा कीप्स द क्लीनलीनेस. नगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता करतात, स्वच्छता राखतात. आता नगरपालिकेचे कर्मचारी राखतात हे सांगायची गरज नाही, अर्थात त्यांची नेमणूक त्यांची जबाबदारीच आहे ती, आणि ते नेहमीच करतात. सगळे लोक जेव्हा जमतील तेव्हा लोकांच्या समोर जेव्हा पदभार येतील तेव्हा लोक त्यांचं स्वागत करतील, साहजिक आहे. म्हणजे इथं दुसरं कोणी असणार नाही. ह्या जेव्हा गोष्टी सांगायची गरज नसते, जेव्हा सब्जेक्ट डुअर ही क्रिया करणारा कोण आहे हे सांगायची गरज नसते, तेव्हा आपल्याला पॅसिव्हची रचना पाहायला मिळते. पॅसिव्ह, ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस लक्षात येते का बघा. म्हणजे आपण सुद्धा अशा काही मराठीमध्ये गोष्टी बोलतो, हे कोणीतरी केलं पाहिजे, म्हणजे करणारा कोणीतरी वेगळा आहे. रस्त्याचं बांधकाम केलं पाहिजे, तलाव बांधली पाहिजेत, पाणी पुरवठा केला जातो. आता पाणी पुरवठा करणारा विभाग आहे, त्यांचे कर्मचारी आहेत, ते पाणी आपल्याला दररोज नेहमी पुरवतात हे नाव घेऊन सांगायची गरज नसते. कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते. मग कायदा आणि सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर हे ज्यांचं काम आहे, तर विभाग आहे, ते नेमलेले कर्मचारी, अपॉइंटेड वर्कर्स आहेत, ते नावानिशी घेऊन सांगायची गरज नसते. तो जो सब्जेक्ट आहे तो हिडन आहे, आणि तो हिडन सब्जेक्ट आपण पॅसिव्ह म्हणते, बाय या शब्दाला जोडून सांगतो. PM इज वेलकम्ड बाय द पीपल, क्लीनलीनेस इज डन बाय द म्युनिसिपल सर्वंट्स, बाय द म्युनिसिपल सर्वंट्स, बाय द पीपल. आणि हे जेव्हा हिडन आहे हे सांगायची गरज नसते, पण ग्रामरच्या रचनेमध्ये, व्याकरणाच्या रचनेमध्ये बाय नंतर हा सब्जेक्ट लिहून सांगितला जातो, त्याला पॅसिव्ह म्हणायचं. वर्तमानपत्रामध्ये, TVच्या बातमीच्यामध्ये बहुतांशी मोस्ट ऑफ द सेंटेन्सेस आर इन द पॅसिव्ह वॉइस, आणि मग त्यांचा चुकीचा अर्थ लावतो आपण, कारण आपल्याला हे शिकवलं जातं आणि ह्याच्यावरती ट्रेस कमी दिला जातो. याचा अर्थ सांगितला जातो की मी एखादी गोष्ट करतो, आम्ही करतो, आम्ही केली, करेन, आम्ही करतो, तो करत आहे. आता इथं मला जर अर्थ सांगायचा असेल PM इज वेलकम, आणि मग या रचनेप्रमाणे ॲक्टिव्ह प्रमाणे आपण जर आलो तर 100% तुम्ही चुकीचा अर्थ लावणार याचा. PM इज वेलकम म्हणजे तुम्ही असं म्हणणार करता क्रियापद, म्हणजे हा क्रिया करतो. PM पंतप्रधान स्वागत करतात, नाही, पंतप्रधान कोणाचं स्वागत करत नाहीत, पंतप्रधानांचं स्वागत केलं जातं, करणारे इकडे आहेत, सांगितलं जातं बाय द पीपल. म्हणजे जो क्रिया करणारा आहे तो वाक्याच्या शेवटी सांगितलं जातं, ज्याच्यावरती क्रिया होते ते ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेतलं जातं. आणि असा आपण अर्थ चुकीचा होतो. क्लीनलीनेस इज डन, स्वच्छता राखली जाते. स्वच्छता कुणाला स्वच्छ राखायला जात नाही, म्हणजे एक स्वच्छता करणार हे स्वच्छता कर्मचारी आहेत, लक्षात आहे बघा. म्हणजे आपल्याला अर्थ लावताना पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह मधला मूलभूत फरक कळाला तर अतिशय उत्कृष्ट गोष्ट आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सगळे कर्ते कसे असतात, क्रिया करणारे सुरुवातीला आहेत, त्यांच्याकडून क्रिया केली जाते, ते करतात, करत आहेत, करत होते, करतील, केली जाईल, आणि मग ते करतील, ते करत आहेत, ते करत होते, या प्रकारची रचना. इथं अर्थ सांगणं वेगळं आहे आणि इथं वेगळं आहे. हे उदाहरण अतिशय उत्कृष्ट आहे. द व्हेरी बेस्ट एक्झाम्पल, PM इज वेलकम्ड बाय द पीपल. लोकांच्याकडून पंतप्रधानांचं स्वागत केलं जातं, पंतप्रधान स्वागत करत आहेत. आता हे आता अर्थाच्या दृष्टीने मी सांगितलं, आय टोल्ड यू अबाउट द डिफरन्स, म्हणजे मी त्यातला फरक सांगितला. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये अर्थ कसा लावतो, तो करता जो आहे तो क्रिया करतो, तो करत आहे, तो करत होता, तो करेल, आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती सर्व करतील या अर्थाने. पण इथं मात्र ही क्रिया दुसऱ्यांच्याकडून केली जाते, दुसऱ्यांच्याकडून केली गेली, दुसऱ्यांच्याकडून केली जात असेल, आणि त्यामध्ये मग आपण आता रचनेतला फरक बघू. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं की ॲक्टिव्ह कशाला म्हणायचं, हू डज धिस, हू डीड, करणारा कोण आहे, तो जर सेंटेन्सच्या विधानाच्या सुरुवातीला असेल आणि मग रचना असेल तर ते ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि ज्याच्यावरती क्रिया होते ते जर आधी आला असेल आणि करणारा कोण आहे सांगितलं नसेल, तो विचारून बघायचा तुम्ही, हू डज दिस, हू डीड दिस, कोण करतं, कोण केलं, याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न करा. स्वच्छता केली जाते, कुणाकडून, कोण करतं, पंतप्रधानांचं स्वागत केलं जातं, कोण करतं, हू,
हे जर वाक्याच्या शेवटी असेल तुम्हाला तर ते पॅसिव्हमध्ये आहे. बहुतेक वेळेला रिटर्नमध्ये आपल्याला बाय हा शब्दप्रयोग 99% इतक्या वेळेला पाहायला मिळतो. काही आणखीन शब्दप्रयोग आहेत त्यामध्ये आणि तेही आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक पहिला कळतो का बघा. कीप इन माइंड, इन ॲक्टिव्ह व्हॉइस हू डज दिस डुअर ऑर द सब्जेक्ट इज इन द बिगिनिंग. बाय whom is this done at the end of it is mentioned. हे कोणाकडून केलं जातं ते वाक्य शेवटी मांडलं जातं आणि ज्याच्यावरती क्रिया होते तो सुरुवातीला मांडला जातो. आणि मग ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हचा अर्थ कसा लावायचा हे पहिला कळलं पाहिजे. मग आपण थोडंसं उदाहरण बघूया. पण त्याच्याही आधी बिफोर दिस वन ऑल्सो व्हॉट इज इम्पॉर्टंट टू डू और चेंज द ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह और पॅसिव्ह इंटू ॲक्टिव्ह. वी हॅव टू सी दिस. आता मी सांगितलं की हे ऑब्जेक्ट आहे ते पहिल्यांदा घेतलं जातं, त्यानंतर टू बी आणि त्यानंतर वर्ब दिलं जातं. हाऊ टू फाइंड द ऑब्जेक्ट. हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट्स आर देअर. देअर आर 2 टाइप्स ऑफ व्हॉइस आर देअर, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. ॲक्टिव्हमध्ये क्रिया करणारा सुरुवातीला असतो, पॅसिव्हमध्ये क्रिया करणारा वाक्य शेवटी असतो. हे फक्त जनरली डेफिनेशनमध्ये झालं. ना हाऊ टू. आणि मग पॅसिव्ह करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्ट सगळ्यात पहिल्यांदा लिहायला लागतं. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 अतिशय महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन आहे. मग ऑब्जेक्ट कसं फाइंड करायचं आणि ऑब्जेक्टचे किती टाईप आहेत. कम टू द डेफिनेशन. फाइंड द सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट फर्स्ट व्हॉट एव्हर द सेंटेन्स इज गिवन. त्या सेंटेन्समध्ये आपल्याला 3 पार्ट पाडायचे आहेत. वेर इज द सब्जेक्ट ऑफ हाऊ मेनी वर्ड्स. सब्जेक्ट जो आहे जो करता आहे तो किती शब्दांचा आहे. वर्ब मेन वर्ब कोणता आहे, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट कोणता आहे. आता वर्ब शोधल्यानंतर ऑब्जेक्ट शोधणं सोपं आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब. पहिल्यांदा सब्जेक्ट आणि वर्ब शोधा आणि मग पुढच्या क्रियेला जा. पुट द फर्स्ट क्वेश्चन. इफ यू पुट अ क्वेश्चन ऑफ व्हॉट टू द वर्ब. आपण जर त्या वर्बला व्हॉटचा क्वेश्चन विचारला तर आपल्याला जे आन्सर मिळेल त्या आन्सर म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. सोईंग सीझन इज गोइंग ऑन. आता पेरणीचा हंगाम सुरू आहे असं म्हणूया आपण. आणि मग सेंटेन्स रीड करा. पीपल आर सोईंग द सीड्स. सो म्हणजे पेरणी करणे. प्लांटेशन इम्प्लांट म्हणजे लोक सध्या पेरणी करत आहेत. धान्य पेरत आहेत जमिनीमध्ये, पेरणी करत आहेत. दिस इज द वर्ब. पुट द क्वेश्चन ऑफ व्हॉट. What are the people sowing? What are the people sowing? लोक कशाची पेरणी करत आहेत, काय पेरत आहेत. What are sowing? What? That is the seeds. म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट मिळाला. जर तुम्ही सब्जेक्ट आणि वर्ब्स फाइंड केली आणि त्याला जर क्वेश्चन विचारला आर सोईंग, नॉट हिंदी वर्ड. सोईंग म्हणजे नॉट दॅट स्लीपिंग, पेरणी करणे. व्हॉट आर दे सोईंग. ते काय पेरत आहेत, सीड्स. डायरेक्ट ऑब्जेक्ट. नाउ सेकंड क्वेश्चन, सेकंड सेंटेन्स. See this one. Postman gave me a parcel. Postman gave me a parcel. Subject postman. Gave verb. Again, what did he give? What did he give? त्यानं काय दिलं? Parcel. This is the direct object. What did he give? Whom? To whom? कुणाला दिलं? Indirect object. See, when we ask the question of what, we get the direct object. This is direct object.
And when we put the another question of whom, postman gave, what did he give? A parcel. To whom? To me. Indirect object. तर अशा प्रकारची दोन ऑब्जेक्ट आपल्याला सेंटेन्स सापडतात. समजा या क्वेश्चनचं व्हॉटचा आन्सरच मिळाला नाही. इफ द सेंटेन्स इज देअर, this is the verb is there, you may put the question. आपण प्रश्न विचारू शकता. he sleeps on the bed. sleeps, what does he sleep? तो काय झोपतो? आणि जर आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर मिळत नसेल तर हे वर्ब आहे, त्याला इंग्रजी व्याकरणामध्ये इंट्रान्झिटिव्ह वर्ब. दिस इज कॉल्ड इंट्रान्झिटिव्ह, दॅट डज नॉट नीड ऑब्जेक्ट. दिस इज कॉम्प्लिमेंट, म्हणजे ज्याला ऑब्जेक्टची गरज नसते असं वर्ब काही कॉम्प्लिमेंट वर्ड घेऊन सेंटेन्स कंप्लीट करतं. मग हे इनडायरेक्ट, दिस इज कॉल्ड इंट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणजे याला इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं, याचं पॅसिव्ह वर्ब नाही. सो ऑलवेज द वर्ब इज नीडेड ट्रान्झिटिव्ह वर्ब. दिस इज इंट्रान्झिटिव्ह. नोटिस दिस वन, दिस इज इंट्रान्झिटिव्ह वर्ब. दिस इज इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि आपल्याला जी ॲक्टिव्ह पॅसिव्ह सेंटेन्स सगळी विचारली जातील त्या प्रत्येक सेंटेन्समध्ये जे वर्ब असणार आहे ते ट्रान्झिटिव्ह वर्ब, कारण त्या वर्बला आपण दोन्ही क्वेश्चन विचारले, व्हॉट आणि होमचे क्वेश्चन विचारले तर आपल्याला आन्सर मिळतं. बऱ्याच वेळा दोन्ही आन्सर मिळतील, बऱ्याच वेळेला फक्त एकच आन्सर मिळेल. आणि याप्रमाणे आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे वेर इज द वर्ब इज दॅट, पुट द क्वेश्चन ऑफ व्हॉट अँड होम. इफ यू गेट द आन्सर, दिस वर्ब इज ट्रान्झिटिव्ह. इफ यू डोंट गेट द आन्सर, दिस इज इंट्रान्झिटिव्ह. आणि इंट्रान्झिटिव्ह वर्बचं सेंटेन्स आपल्याला पॅसिव्हसाठी विचारलं जात नाही. इट इज नॉट फॉर द पॅसिव्ह. इज इट क्लिअर? नाउ सी. So we see the difference. How to find the transitive and intransitive verb? Only transitive verbs are considered. Only transitive verbs are considered. Now what is the difference in the meaning? Suppose if I take the once again the same sentence. Postman gives a parcel. What does he give? तो काय देतो? A parcel. हे ऑब्जेक्ट आहे. Now structure is there. Subject plus V1 plus object. This is simple present tense. आता हे जर सेंटेन्स घेतला आपण तर आपल्याला असं समजणार आहे, पोस्टमन गिव्स, कोण देतो? देणारा कोण आहे? पार्सल देणारा कोण आहे? क्रिया करणारा कोण आहे? पोस्टमन. इट इज इन द बिगिनिंग, ॲक्टिव्ह वर्ब्स. Now what is the passive? Find the first object plus to be as per the tense plus V3 plus by plus subject. Now see the answer. What happens in the passive? Passive मध्ये नेमकं काय होतं? Every passive sentence begins with object. जे आपल्याला passive लिहायचं ते प्रत्येक सेंटेन्स ऑब्जेक्ट, कर्म, ऑब्जेक्ट सुरुवाती लिहून घ्यावं लागतं. मग पोस्टमन गिव्स, व्हॉट डज ही गिव्ह? अ पार्सल. अ पार्सल ऑब्जेक्ट. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द पॅसिव्ह इज दॅट टू बी. कोणत्याही प्रकारचं आपण कोणत्याही टेन्समधलं सेंटेन्स जर आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लिहिलं तर आपल्याला त्या त्या टेन्सप्रमाणे त्या नवीन येणाऱ्या ऑब्जेक्टला आपण सब्जेक्ट बनवलं आहे. Object has become a subject. Object is in the place of subject in the beginning. म्हणजे इथलं प्रत्येक सेंटेन्समधलं जे ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्टमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर ऑब्जेक्टचं सब्जेक्ट झाल्यामुळं ह्या ऑब्जेक्टला इट मीन्स द न्यू सब्जेक्ट. इट विल टेक द टू बी ॲज पर द टेन्स अँड ॲज पर द नंबर. म्हणजे याचा काळ कोणता आहे आणि याचा प्लुरल का सिंग्युलर याप्रमाणे ते टू बी गिव्ह. सो गिव्स इज द प्रेझेंट टेन्स. व्हॉट आर द टू बीज इन द प्रेझेंट टेन्स? एम, इज, आर द टू बी.
as per the tense the to be's are changing. In the present simple gives a simple present आणि या सिंपल प्रेझेंटच्या प्रमाणे आपल्याला टू बीच फॉर्म लिहायचा आहे. पण तो फॉर्म लिहिताना हा जो नवीन ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट बनलेला आहे. इट इज चेंज इन टू सब्जेक्ट. आणि ह्या नवीन सब्जेक्टला या टेन्समधलं चालणारं टू बी कोणतं आहे. अ पार्सल एम, अ पार्सल इज और पार्सल आर. समजा पार्सल्स असेल तर पार्सल्स आर होईल. बट इट इज अ सिंग्युलर. पार्सल इज, पार्सल इज, parcel is. Okay, then with give, what is the third form of the give? Give present, gave past, given past participle. A parcel is given by, subject is postman. What is the meaning change? Postman gives a parcel. Postman parcel देतो. A parcel is given by the postman. Postman कडून parcel दिलं जातं. Postman कडून parcel दिलं जातं. आणि इथं पण आपल्याला ही कन्सेप्ट कळते का बघा. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण असणारं सेंटेन्स ऑब्जेक्ट कसं फाइंड करतो आणि ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर त्या टेन्समध्ये त्या ह्या सेंटेन्सचा जो टेन्स आहे त्या टेन्समधलं या सब्जेक्टला चालणारं टू बी फॉर्म आणि ह्या मेन वर्बचं V3 मीन्स इन शॉर्ट वी कॅन से टू बी प्लस V3 इज अनदर स्पेशालिटी ऑफ द पॅसिव. आणि सगळ्या टेन्सेसमध्ये आपण जाणार आहोत आणि सगळ्या टेन्सेसमध्ये जाऊन आपण मग ही इंट्रोडक्शन जशी दिलेली आहे ती रिवाईज करायची तुम्ही. आणि ती रिवाईज करून आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करण्यासाठी दोन पार्ट अभ्यासायचे. वन्स अगेन द होल ॲक्टिव्ह विथ द टेन्सेस अँड एव्हरी सेंटेन्स अगेन इन टू पॅसिव्ह व्हॉइस. आणि इथं जसे टेन्सेस अभ्यासणार आहे म्हणजे हे जर सिम्पल प्रेझेंट असेल तर ह्याचं सिम्पल पास्ट, ह्याचा सिम्पल फ्युचर आणि याप्रमाणे ह्याचे टेन्सेस बदलत येणार आहे. तसंच पॅसिव्हमध्ये ते बदलत जाणार आहे. म्हणजे आपण इथं बघितलेलं आहे टेन्सेसमध्ये वर्ब फक्त बदलतं. इथं सुद्धा V3 तसंच आहे कंटिन्युअस इन ऑल टेन्सेस. फक्त त्याच्या पाठीमागची बिफोर दॅट वी हॅव टू चेंज ओनली ऑक्सिलरीज टू बी फॉर्म्स. आय डोंट से ऑक्सिलरी, ओनली टू बी फॉर्म्स, नॉट ऑक्सिलरीज आय कॅन से. फक्त त्याच्या पाठीमागं प्रत्येक टेन्सला येणारे टू बी फॉर्म्स बदलायचे आणि मग त्याचा अर्थसुद्धा बदलतो. अ पार्सल इज गिवन, पार्सल दिलं जातं. देणारा कोण आहे ते सांगण्याची गरज नसते. सो स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल listen this one carefully, dictate this one, read the rules once again and confirm yourself you are sure that you have understood the definition, the use and what is the topic is there basically. What is the meaning of it? What is the definition of it? I have not completed the whole topic but just beginning of the passive. Very deep topic is there. So till then study this one and be ready to grasp the whole topic of the passive voice. Okay.